भिवंडी तालुका के सुरई गांव में सुरई सारंग ग्रुप ग्राम पंचायत के माजी सरपंच श्रीमती शकुंतलताई काथोड़ पाटिल के नेतृत्व में हर वर्ष की तरह इस वर्ष भी अखंड हरिनाम उत्सव का आयोजन सुरई सारंग ग्रुप ग्राम पंचायत व सुरई गांव के ग्रामस्थ मंडल तथा श्री साई समर्थ पदयात्री मंडल सुरई, सिद्धि विनायक रिक्शा यूनियन सुरई, स्वाध्याय परिवार, श्री समर्थ परिवार, नरेंद्र महाराज भक्तगण, सर्व महिला मंडल, बचत गट व क्रीड़ा मंडल, जय दुर्गा क्रिकेट सुरई द्वारा दिनांक 2 दिसंबर 2024 से 4 दिसंबर 2024 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर महाअभिषेक, महापूजा, भजन, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, काले का कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। या ठिकाणी उपस्थित आहेत माळी बाबांपासून आमचे वसंत बाबापासून ही सगळी मंडळी ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम असेल त्या त्या ठिकाणी उपस्थित राहत असतात। आणि विशेष या ठिकाणी मला ज्यांचं कौतुक करावं असं वाटतं या सप्ताहाला ज्यांचं मुलाचं मार्गदर्शन आदरणीय बंडू बाबा आणण्याकरता हनुमंतराय आमचे आहेत। तसं हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्राची सेवा केली, पण आमचे हनुमान बुवा असतील बंडू बाबांना नेहमी येऊ सारथ्य करण्याचं काम, वारकऱ्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे झाले की 25 झाले की रौप्य, 50 झाले की सुवर्ण आणि 75 झाले तपपूर्ती सोहळ्यापर्यंत तर समजा बरीचशी मंडळी साक्षीदार आहेत। रौप्य महोत्सवी पण होऊन जाईल, त्याच्यापेक्षा चांगलं करून खाता येतं बाबा, पण काय खातो हे महत्वाचं नाही, देतो कोण हे महत्वाचं आणि देणारा कोण आहे। भानुदास गीती गात भानुदास प्रसाद शब्दाचा अर्थ आपण समजतो तेवढा संकोचित नाही, तर प्रसादस्तु प्रसन्नता, प्रसादाने प्रसन्नता। आपण घरी जे करतो ते जेवण भोजन, पण इथे जो मिळतो तो प्रसाद, आणि प्रसादाने प्रसन्नता, आणि प्रसन्नतेचं दुकान नसतं बाबा। प्रसन्नता कुठल्या बाजारात मिळत नाही। एखाद्या हॉटेलचं नाव असेल समाधान, माणसं बोर्ड वाचून आतमध्ये जातात आणि दाबून खातात। आतमध्ये जाताना गुलाबाच्या फुलासारखा चेहरा असतो, पण बाहेर येताना बिल देताना मग त्याचा चेहरा उतरला जातो का? मग माणसं देतात आतमध्ये गेला तेव्हा गुलाबाच्या फुलासारखा चेहरा, बाहेर येताना म्हटलं एवढ्या बिलामध्ये माझा अख्खा परिवार बंडू बाबा महिनाभर जेवला असता। समाधान वाचून आतमध्ये गेलो, पण समाधान बिघडून बाहेर आलो। प्रसन्नतेचं समाधानाचं दुकान नसतं, प्रसन्नता मिळते ती केवळ प्रसादाने। म्हणून तर काल्याचा प्रसंग म्हटला की जसा एखादा सुज्ञ पारमार्थ नाही, बाकी दिवस येत आलं पण काल्याला येऊन बसतो। तसा एखादा हुशार कामगार कामावर जरी 20 दिवस गैरहजर असला तरी पगाराच्या दिवशी टपून असतं। तसा सुज्ञ पारमार्थिक नाही 2 दिवस येत आलं तरी काल्याच्या दिवशी येऊन बसतं का? काला हा प्रसाद आहे, प्रसाद, आणि प्रसादाने प्रसन्नता समाधान प्राप्त होत असते, आणि देणारा भगवंत आहे। द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाने सगळ्यांना हा काला दिला, आणि तेच गोपाळ कृष्ण या कलियुगामध्ये ज्ञानोबारांच्या रूपाने महाविष्णूचा अवतार। एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळ असी तेच ज्ञानोबाराय तुम्हा मला या वारकऱ्यांच्या रूपामध्ये सगळ्यांना काला देतात। आणि काला हा अत्यंत महत्वाचा काला, अति परिचयामुळे तुम्हाला मला त्याचं महत्व कळत नाही, पण त्याचं महत्व कोणाला आहे? स्वर्गातील इंद्रादिक देवांना। सगळेजण काला सेवन करण्याकरता आता सुरई गावात आले। आता अमरावतीला कोणीच नाही, अमरावती म्हणजे नागपूर जवळची अमरावती नाही, कुठली आजी ओस अमरावती, काला पहावया येती देव विसरती देह भाव। सगळेजण काला सेवन करण्याकरता, कारण काला हा समतेचा आहे, समतेचा रंग पांढरा आहे। ज्ञानोबा माऊली नाही का,
ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, समता हा शुभ्र वर्ण, म्हणजे समतेचा रंग पांढरा आहे आणि काल्याचाही रंग पांढरा आहे. दही, लाह्या, भात पांढरा आहे, म्हणजे समता, पांढरा रंग. लक्षात आलं प्रत्येक. आणि वारकरी संप्रदाय म्हटला की समन्वय साधणारा संप्रदाय, सगळ्या समाजाला एका व्यासपीठावर आणणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. नाही का? गाथा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, ज्ञानोबा तुकोबरायासारखे संत नाही, आणि वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही. का? इथे भेदाला थारा नाही. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम यातायाती धर्म नाही विष्णूदास, म्हणजे इथे भेदाला थारा नाही. अभेद तत्वज्ञान सांगणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, सगळ्या समाजाला, म्हणजे असा एकही समाज नाही की ज्याच्यात संत नाही, आणि असा एकही संत नाही की ज्यांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आपला स्वाभिमान दाखवला नाही. प्रत्येक समाजात संत त्या प्रमाणात प्रत्येकाच्या लक्षात येईल. पहा, तुकोबराय कुंडी समाजाचे, ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण समाजाचे, सावता महाराज माळी समाजाचे, नामदेव महाराज शिंपी समाजाचे, गोरोबा काका कुंभार समाजाचे, चोखोबराय बौद्ध समाजाचे, रोहिदास महाराज चर्मकार समाजाचे, कबीर मोमीन लतीफा मुसलमान समाजाचे, सद्गुरू काशीनाथ महाराज आणि सावरम बाबा आगरी समाजाचे, शंकर बाबा कोळी समाज. असा एकही समाज नाही की ज्या समाजात संत नाही, आणि प्रत्येक संतांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आपला समाजाचा स्वाभिमान व्यक्त केला. कारण अभिमान न संडी स्वजातीचा माऊली ज्ञानोबा आहे सांगतात. पण सगळ्यांना एका व्यासपीठावर आणणारा संप्रदाय म्हणजे वारकरी. कारण नुसतं आपल्या हिंदू धर्माबद्दल नाही, त्या काळातली भूमिका सांगतो. त्या काळात नाही तर सगळ्यांना माहिती आहे, आपला हिंदू लोकांचा महत्वाचा सण धनंजय दादा दिवाळी, आणि मुसलमान समाजाचा महत्वाचा सण कोणता आहे? रमजान. पण याच्यातला बारकावा पहा, इंग्लिशमध्ये जर दिवाळी लिहायचं असेल तर DIWALI, बरोबर, आणि रमजान जर लिहायचं असेल तर RAMZAN. म्हणजे त्यांचा रमजान लिहायचं असेल तर अगोदर राम लिहावं लागतं, आणि आपली दिवाळी जर इंग्लिशमध्ये लिहायचं असेल तर अली लिहावं लागतं. म्हणजे अली लिहिल्याशिवाय आपली दिवाळी नाही, आणि त्यांचा राम लिहिल्याशिवाय त्यांचा रमजान नाही. आपण एवढे एक आहोत, नाही एक आहोत. कारण वेदवाणी परब्रह्म अल्लाह बोलत इस्लाम, गॉड है इंग्रजी नाम सर्व साक्षी, तुलसी से संसार में भांति भांति किलो, अरे सब में हिलमिल रही हो, नदी नाव संजोग, विठाला विठाला. संत हे सर्वज्ञ, त्रिकाल यज्ञ म्हणा. कारण संतांना सर्व गोष्टीतलं सर्व ज्ञान, त्यांना काय म्हणतात? अज्ञ. थोडं थोडं ज्यांना कळतं त्यांना अल्पज्ञ म्हणतात. एका विषयातलं पूर्ण ज्यांना कळतं त्याला तज्ञ म्हणतात. आणि अल्पज्ञ थोडं थोडं कळतं, थोडं थोडं, त्याला अल्पज्ञ म्हणतात. अर्थतज्ञ किंवा डॉक्टरमध्ये तर जास्त चालतंय. हृदय, डोळ्याचं ज्याला कळतं त्याला कानाचं कळत, कानाचं ज्याला कळतं त्याला घशाचं कळतं. तपासून त्याला विचारलं, म्हटलं चुकून आलात तुम्ही? म्हटलं नाही हो, बोर्ड वाचून आलो. नाही, चुकून आलात तुम्ही? म्हटलं कसं काय? तुमचा डावा डोळा बिघडला. मग मी उजव्या डोळ्याचा आहे, मग डावा डोळा कुठे? म्हटलं पुढच्या चौकात. एका विषयातलं ज्याला पूर्ण कळतं त्याला तज्ञ म्हटलं जातं. पण संतांच्या बाबत जर आपण विचार केला तर सर्व विषयातलं सर्व त्यांना कळतं म्हणून सर्वज्ञ म्हटलेलं. आणि साधू संतांना काही इथे येऊन ज्ञान मिळवावं लागलं नाही. ज्ञानोबा मग त्यांना विचारा भविष्यामध्ये काय होणार. आता पृथ्वीमध्ये दादा एक विपरीत होईल, बहीण भावा दोघा जणांचा विवाह लागेल, कन्या गर्भीण राहील. ऐका दादा कलियुगाची थोरी, पुत्र तो होईल दादा पित्याचा वैरी, व्रतारा सांडून घरोघरी फिरतील नारी. विश्वाचा जनिता, विश्वाचा जनिता.
केला तैसा होय जावे सोय जशी भक्ताची इच्छा त्या पद्धतीने भगवान होतो. होय भक्ती केला तैसा केला तैसा होय भक्ती केला तैसा इच्छा प्रार्थना आहे. अदृष्ट प्रवा दर्शदेव रूपम प्रसिद्ध देवेश जगंतिका. तुमचं हे रूप पाहून मला खूप भीती वाटते. देवाने दोष सुद्धा दिला अर्जुनाला. तुम्ही तुमच्या सामान्य रूपामध्ये प्रगट व्हा. मी का सांगतो जशी भक्ताची इच्छा तसा भगवान होत असतो. जैसा केला तैसा ऐसा भक्ताचा अंकित गोपीला ऐसा भक्ताचा अंकिता. अवतारामध्ये मला खूप कष्ट झाले म्हणून मी आता काही अवतार घेणार नाही. तुम्ही नेहमी नेहमी इलेक्शन बोला तर आम्ही किती वेळ मागे फिरायचं. मी काय आता येणार. त्या अवतारामध्ये किती त्रास झाला. 14 वर्षे वनवास फळं खाऊन उपवास करून खूप त्रास झाला. म्हणून मी अवतार घेणार नाही. आणि तुमचंच किती वेळ ऐकत राहायचं लक्ष्मण. तेव्हा देवाने सांगितलं आता चतुरातू शिरोमणी नाही का. आता तू वडील होईल का सर्वज्ञ पाहिन मी आज्ञा. आता तू मोठा भाऊ मी लहान भाऊ होतो. आणि मग ठरल्याप्रमाणे इकडे कंसाची बहीण देवकी आणि कंसाचाच मित्र वसुदेव. कंसाने वसुदेव आणि देवकीचा विवाह सोहळा संपन्न केला. आणि ज्यावेळेस मिरवणूक जात असताना आकाशाची वाणी झाली. आकाशाची वाणी सांगत असे कंसा मान्य हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणी झाली की हिच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुझा वध करेल. कारण आकाशाची वाणी सांगत असे कंसा. आकाशाची वाणी सांगले कंसा तुझा माझ्यावर भरोसा म्हटलं आहे. आणि मग ठरल्याप्रमाणे कंसाने काय केलं. आता खडग घेतला आणि देवकीला मारण्याकरता धावला. देवणिया खडग मारावया धावला पण हात तो धरीला वसुदेवा. वसुदेवाने तो हात धरला आणि सांगितलं कंसा अरे तुझी बहीण आहे. जर हिचा वध करशील तर स्त्री हत्येचं पातक तुझ्या डोक्यावर राहील. हिच्या पोटी येणाऱ्या मुलांपासून जर तुला त्रास होत असेल तर एक कर आम्हाला तुरुंगात ठेव आणि जी काही बालकं जन्माला येतील ते तुझ्या स्वाधीन करीन हा माझा शब्द आहे. आणि ठरल्याप्रमाणे मग वसुदेव देवकीला तुरुंगात ठेवलं. आणि पहिलं बाळ जन्माला आलं. पहिलं बाळ आणि आल्याबरोबर कंस धावतच आला.
विचार केला 8व्या मुलापासून त्रास आहे, पहिल्याला मारून काय उपयोग, नाही का, सोडून दिलं. आपल्या बहिणीचाच मुलगा आहे म्हणून सोडून दिलं. पण सोडून दिल्यानंतर नारदजींना हे कळालं. नारदजी धावतच आले आणि आल्याबरोबर सांगितलं, कंसा अरे येणारा भगवान आहे, तो शेवटून पण येईल 8वा. मग काय करू, वरी बाळकासी येऊ नको, त्याला मारून टाक. कारण नारदजींचा वेगळा येतो काय, एकदाच याचं पाप वाढू दे ना, इकडकडे एकदाची जाऊ दे. पुण्य सारावया भेटी देव ऋषी वदी बाळकासी ठेवू नको. आणि ठरल्याप्रमाणे देवकीच्या डोळ्या देखत ते पहिलं बाळ मारलं. अशी 6 बालक देवकीच्या डोळ्या देखत कंसाने मारलं. 7वा जो गर्भ होता तो योगमायेने गिरून गेला आणि 8वा भगवान कृष्ण जन्माला येणार. आणि आल्याबरोबर 8 वर्षाची मूर्ती प्रकट झाली. 8वा अवतार, 8 वर्षाची मूर्ती. आणि त्याकरता तुम्हा मलाही सांगणं साधू संतांचं की त्याला 8वा. पण देवकी मातेने सांगितलं, देवा असा जर जन्माला आला तर कोण तुला माझा मुलगा मानेल. लहान झाली आणि चिंता निर्माण झाली, जर का ही बातमी कंसाला कळाली तर कंस याला मारून टाकेल. म्हणून वसुदेवाला विनंती केली, एवढं बाळ वाचव, एवढं बाळ वाचव. आणि म्हणून वाचवण्याच्या निमित्ताने वसुदेवाने भगवान कृष्णाला टोपलीत भरलं. टोपलीत भरल्यानंतर जी कुलपं लागली होती अरुणमाळा, ती सगळी कुलपं उघडली, दार उघडले आणि सगळे जे पहारेकरी होते ते गाढ झोपी गेले. आणि हा मोका साधून वसुदेवजी टोपलीमध्ये भरून निघाले. कारण अगोदरच शब्द दिला होता नाही का, नंदाच्या घराला मज गेली गोकुळाला, माया उपजली तेथे मज ठेवी. आणि जात असताना यमुना माईला पूर आलेला, भयंकर पाणी. आणि वसुदेवजींच्या डोक्यावर भगवान कृष्ण आणि यमुना माईच्या जवळ गेले, वाढ दिली. का दिली त्याचं कारण, मस्तक पे भगवान हो या मस्तक में भगवान हो. तो जल समूह और जन समूह दोनों रास्ता देतो. आता जर इथून समजा एखादे महाराज मधून चालले तर माणसं काय म्हणतील, बाजूला वा महाराज आले, बाजूला वा महाराज आले. जनसमूह रस्ता का, अरे मस्तक में भगवान या मस्तक पे भगवान. तो जल समूह जन समूह दोनों रास्ता देते हैं. यमुना माई वसुदेवजींच्या नाकातोंडापर्यंत आली, भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं आणि मग खाली झाली. दुभंगली वाट दिली आणि गोकुळात तिथे गेल्यानंतर तिथे माया जन्माला आलेलीच होती. तिथं ठेवलं भगवान कृष्णाला आणि ती माया घेऊन आली वसुदेव. आणि आल्याबरोबर माया रडायचं काम करते आणि रडवायचं काम करते. रडायला सुरुवात केली, आवाज गेला कंसापर्यंत. कंस धावत आला आणि तिला बघितल्यानंतर विचार करू लागला, म्हटलं 8वा येणार होता, इथं 8वी आली. पण काही का असेल हातात धरली. आता माया कोणाच्या हातात येत नाही, ती मायाची निसटली कंसाच्या हातून वर आकाशात गेली. आणि तिथे गेल्यानंतर तिने आकाशवाणी केली, दुष्ट कंसा, अरे बाया बायांशी काय राजकारण करतो, तुला मारणारा तुझा वैरी गोकुळात वाढतोय, त्याला मारून नको, खरा पुरुषार्थ समजतो. आणि तेव्हापासून कंसाला भय निर्माण झालं आणि कंसाने तातडीची मीटिंग घेतली. मी नव्हतो तिथे. मीटिंग घेतल्याबरोबर मोठमोठे योद्धे तिथं आले, लहान बाळाला मारायचं. मग पुतणा मावशी आली, म्हटलं लहान बाळाला मारायचंय, मी करते की काम. म्हणून सुंदर स्त्रीचं रूप घेतलं, स्तनामध्ये विष भरलं आणि गोकुळामध्ये आले. आणि मुलं मरतात का म्हणून ट्राय करण्याकरता अनेक मुलांना दूध पाजलं, विष पाजलं आणि बरीच बालकं मिळली. आणि मग कृष्णाचा शोध घेत घेत यशोदा माईच्या दारात आले. आणि तिथं आल्यानंतर आवाज दिला यशोदाबाई. म्हटलं मी तुझी आते बहीण. यशोदा मातेने सांगितलं माझी कोणीच आते बहीण नाही, मावस बहीण. वेगवेगळी नाती सांगत होती पण यशोदा माता काही मान्य केलं नाही. आणि भगवान झोपलेले होते बरं. पण बाहेर पुतळा मावशी आली, देव विचार करतात पहिलं बोनीचे गिरायक आले नाही का, झोपून चालणार, कारण पुढेही बहुत करणार. रडायला सुरुवात केली, रडायला. आणि मग यशोदा माता बाहेर घेऊन आली आणि पुतळा मावशीच्या जवळ दिलं. आता पूर्वी एकमेकीच्या बाळांना पाजायचे त्यावेळेस,
पुतळा मावशीच्या जवळ आणि दूध पाजायला दिल्याबरोबर भगवान कृष्णाने दूध होतं ते प्राशन करून घेतलं, विष होतं भगवान शंकराचं स्मरण केलं, विषही प्राशन करून घेतलं आणि मग पंचप्राण आकर्षण करून घेतले आणि मग आवाज देऊ लागले पुतळा, सोड कृष्ण सोड. कृष्ण म्हणतात मी एकतर कोणाला धरत नाही, धरलं तर सोडत. प्राण घेईपर्यंत सोडलं नाही, धारा तीर्थ खाली कोसळली ती तरी योजने तिचं ते मूळ शरीर पडलं. म्हणजे पुतळा मावशीला यमसदनाला पाठवलं आणि पाठवल्यानंतर मग कंसाने एक एक करून मोठमोठे योद्धे पाठवले. नंतर मग भट्ट आले, भट्ट महाबळ भट्ट आणि ते ब्राह्मणाच्या वेशात आले. पत्र वगैरे लावून गोपीचंदन जानव परिधान करून हातात पंचांग घेतलं शेषदादा आणि आले गोकुळात आणि आल्यानंतर तिथं आवाज देऊ लागला, भविष्य सांगतो. आता भविष्य सांगणारा म्हटलं की बायाबायांची गर्दी होते लगेच, आमच्या बाळाचं भविष्य सांगा, आमच्या बाळाचं, होते की नाही. कारण ज्याला त्याला भविष्याची चिंता आहे. आणि तेवढ्यात यशोदामाईने आवाज दिला, वेळ कमी होता म्हणून लगेच आवाज दिला आणि तिथं आले आणि मग चांगलं स्वागत केलं त्यांचं. त्यांना बसायला पाठ दिला, मागे लेटायला पाठ दिला, पंचांग ठेवायला पाठ दिला आणि मग भविष्य सांगायला सुरुवात केली. सांगा माझ्या बाळाचं भविष्य. आता भविष्य काय त्यांनी सांगितलं, खरं हा मोठा झाल्यावर चोऱ्या करल, सगळ्या कुळाचा नाश करल. आता खरंच सांगितलं होतं. पण भगवान कृष्ण म्हणतात एका माझा सातबारा ओपन करतो, तुला प्रसाद चांगला देतो. काय केलं, समोर जो पाठ होता वसंत बाबा तो तोंडावर आला, बसायला दिलेला पाठ होता त्याने उलटा पाडला, पाठीमागे जो होता तो पाठी देऊन गेला आणि घरामध्ये जी काही सामग्री होती सगळी धडाधड येऊन अंगावर कोसळला. पण कृष्णाने सांगितलं तू गोपीचंदन लावून आला ना म्हणून तुला मी मारत नाही. कारण ज्याच्या मस्तकावर गोपीचंदन आहे त्याला भगवान मारत नाही तर काळ काय मारत. मग एका पाठोपाठ एक एक यमसदनाला पाठवून दिले. गिळता घासूर चिरवून
आरती काशीनाथ बाबाची कोणी मदला गली करणाची आरती काशीनाथ बाबा कोणी मदला गली करणाची आरती काशीनाथ बाबाची कोणी मदला गली करणाची सुधाकर नारायण पाटील या सर्वांचं मनापासून आभार. त्याने या अखंड हरिनाम सप्ताह उत्सवासाठी संपूर्ण बॅनर तयार करून दिले. सुरे गावातील सर्व नागरिकांच्या वतीने विशेष आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर हे संपूर्ण प्रांगण सहकार्य करतात ते प्रकाश संपूर्ण गावातील नागरिकांच्या वतीने या सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा एकदा आलेल्या सर्व वारकरी पंचकृषीतील नव्हे तर भिवंडी तालुक्यातून या ठिकाणी उपस्थित झालेल्या मनापासून आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी कार्याच्या कीर्तनाच्या प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरईचे सर्व विद्यार्थी उपस्थित झाले. त्यांना या ठिकाणी शिक्षिका मोरे मॅडम, पाटील मॅडम, बरेचसे सुधाकर पाटील या सर्वांचं देखील पुन्हा एकदा मी सुरई गावातील सर्व नागरिकांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तिन्ही दिवशी सर्व गावातील सर्व महिला वर्ग, महिला बचत गट, महिला मंडळ मधील सर्व महिला माता भगिनी या ठिकाणी उपस्थित झाल्या. सोहळ्या प्रसंगी नाचून त्या कीर्तनाचा आनंद घेतला. त्या सुरई गावातील सर्व